गाडीचा चक्का कसा सरळ सरळ काय चालत ह्या गाडीचा चक्का चालतो तेळा. म्हणून तुकोजी महाराजने आपल्या श्लोक मध्ये लिखला आहे थोडक्यामध्ये, तेरसे नजर से देख कर अंधा हुआ बन बावरा. कसा सीध्या नजरेनं नाही, कोणत्या तेड्या नजरेने, कोणत्या नजरेने, तेड्या नजरेने. कावरा येते इकडे डोळ्याला भोक नाही, इकडे पालन तर इकडे दिसते पण इकडे दिसत नाही. तसं त्या नजरेने हरी पहावे कैसे कापर व्हावे. कोण शिकवतो? संत. कोण शिकवतो? संत. सद्गुरू असावा पारखी, सद्गुरू असावा पारखी. म्हणून आम्हाला त्या गुरुजवळ जाऊन, त्या संताजवळ जाऊन, त्यांच्या संताचं त्याचं पाय धूळ लागलं तर आमचा उद्धार झाल्या पिकर राहणार नाही. म्हणून माझा भागवत, रामायण, प्रवचन कशासाठी ऐकावचं आहे? तर आमच्या अंगातला मैल निघला पाहिजे. का निघला पाहिजे? मैल कोणता हो? काम, क्रोध, मद, मत्सर, तंब, अहंकार आणि लोभ हा निघाला पाहिजे. हे नाहीसे झाले तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ह्या हृदय हरी येऊन काय बसत. हे निघलं पाहिजे. आमचा अहंकार निघत नाही. आता कोणी म्हणतात रे बाबा रे रावणाच्या घरी रावणाचा अहंकार केलाच नाही. रावणाला अहंकार चोर, रावणाला का अहंकार केलं? का मी याची वस्तू चोरल्या बिगर राहणार. जेव्हा याची वस्तू चोरीन तेव्हा हा माझ्या घरी आल्या बिगर राहणार. याला बोलवीन आपल्या घरी. का घरी त्याला बोलवीन. आना पडेगा क्यों नाही आहे. त्याला जेव्हा लागलं, जेव्हाला त्याच्यासाठी अवतार घ्यावा लागला. काय करावं लागलं? अवतार घ्यावा लागला. अवतार घेऊन त्याला त्याच्याच दरबारात कसं मारलं काय नाही. अयोध्येचा राणा, गोकुळेचा गाणा, तोच निराकार प्रभू. सप्त समुद्री सेतू बांधिला, सैना गेला पार, जाऊन त्याच्या दरबारामध्ये केले त्याला ठार, तोच निराकार प्रभू. म्हणून आम्हाला त्या संतांच्या संगतीने आम्हाला प्राप्त करायचं आहे आणि त्याचंच भजन करायचं आहे. त्याचे भजन करायचं आहे. रामापेक्षा राम मोठा का नाम मोठा? नाम मोठा. राम मोठा नाही, नाम मोठा. नाम तुझे नारायणा कोडी पाशा नाला पाना. नाम जपले वाल्मिकाने फुटले टोल त्याला पाणी. तोंड वाढल्या काढल्या पाणी फुटले नामाने. कशाने? नामाने. म्हणून आम्हाला ह्या दगडाला, हा शरीर म्हणजे दगड, शरीर म्हणजे दगड, ह्या दगडाला मेनावून मौनासारखं करायचं आहे त्या हरीच्या प्राप्तीसाठी. आणि नम्रतेने त्याला शरण जायचं आहे. कशाने? नम्रतेने. कोणता शस्त्र धरायचं हातामध्ये? क्रांती का शांती? शांती शस्त्र. जया नराची या हाती, तया दृष्ट तया प्रती काय करी. रामाजवळ काहीच नव्हतं पण रावणाजवळ भाला विश्वास सर्प होतं. पण त्याच्याजवळ रावणाची काही चालली कारण शांती होती. का होती? शांती. म्हणून आम्हाला शांतीची गरज आहे. कशाची गरज आहे? शांती. शांतीची या पोटी जन्मली निवृत्ती. कोण जन्मली? निवृत्ती. ऐसा जगत येती संत झाला. कसा झाला? संत. आशा नाही ठेवला त्याने, त्या संतांनी आशा नाही ठेवलं, काळजी नाही ठेवलं. तो आपण सारिके करत तात्काळ नाही काळ वेळ. ते शिकवत हा शास्त्र त्याने आमच्यासाठी बुडत आहे. जन न देखवे डोळा म्हणून करवळा येत आहे. म्हणून सेना संतांनी आपला 4 कळव्याचा अभंग आमच्यासाठी करून ठेवला. आपल्यासाठी काही नाही. आपण विकून दिलं, चालला गेला. करारे बाबानो साधन हरीची जन करणीचे करू. आम्ही तर पसप्पा सोडून आपल्याच करणीचा करावं चालू केलं. बाबाजे का करणं चालू केलं? पोराचं लग्न झालं, पोराचं लग्न झालं.
मग नातू झालं. काय झालं? नातू. मग नातू हा मुलगा का म्हणते, आता मी नातवायचं लग्न करीन तर माझं नातू पोटी झोपतील, मग जागा पोटची आहे. मग हा भूतकाळाच्या गोष्टी करते. पण माझं काम सरळ असं म्हणते का, वर्तमान सप्पा गेला भूतकाळाच्या गोष्टी करते. नाही, येती कलियुग लागला. काय लागला? कलियुग. तुमची जे कथनगिरी होती संपली, तेही सोडून गेलं. तो नातवाच्या याच्यावर गेला तो मग कलियुगाच्या जात्यामध्ये सापडला. कशावरून? लोक काय गेला, आशा काय गेली, जास्त डाळाय पडला चालू झालं तेव्हा आशा काय गेली. मग देव जवळ येईल का? नाही. अशा नाही. आम्ही संसाराच्या जात्यामध्ये कित्येक आता चुराळ. हा संसार म्हणजे कोणी परमार्थ हलका आहे, भारी आहे का म्हणजे परमार्थ? प्रपंच हलका आहे. अरे प्रपंच एवढा जड आहे. प्रपंचासाठी थैला धरावं लागते, खिशात नोटा धरावं लागते ना. परमार्थासाठी काय धरावं लागते? काय धरावं लागते? काय धरावं लागते? काय धरावं लागते? सिरप. काय धरावं लागते? काय धरावं? कोणता थैला धरावं लागते? सिरप. काही धरावं नाही लागत. सिरप एकच धरावं लागेल त्याला. सिरप. लक्ष. काय धरावं लागते? लक्ष. हा लक्ष ह्या पेटीमध्ये जो जमत नाही. कोण्या पेटीमध्ये? संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरजिला, माया निक. मग आम्हाला प्राप्त करायचं आहे तर का? हरीचं भजन. हरीचं भजन. देवाचिया द्वारी विभाग तनवरी त्याने मुक्तीचारी. चारही मुक्त्या समीपता सर्वकथा सायुज्यता साक्षात्कार. ह्या शास्त्र परिचिती झाली. मग गुरु परिचिती कशी आहे? मग आत्मा परिचिती कशी आहे? आत्म्याची प्रचिती म्हणजेच का? आत्मा परिचिती म्हणजे आपल्या देहात पाय, आपल्या देहात दत्तात्रेयाला 3 शिरा आहेत. हा स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. किती झाले? 3. ह्या 3 शिरा. ब्रह्मा विष्णू ह्या 3 शिरा दत्तात्रेयाच्या. आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. आणि 6 किती आहेत? 3 शिरा 6 हात तया माझा. 3 शिरा 6 हात. 6 हात म्हणजे कोणते? कोणते होते? काम, क्रोध, मद, मत्सर, तंब, अहंकार. हे विकार. हे 6 हात ह्या दत्तात्रेयाचे होते. म्हणून माझ्या सजनो, आम्हाला केवढा विकार ठेवायचा नाही. अरे हा 6 मधून कमीत कमी एक गोष्ट मारा. आर्य धर्माचा सार्थक करा. 6 आहेत ना, तर 6 मधून एक गोष्ट मारा. कारण ते एकही नाही मरत. मरते का? मरते का? नोबई नाही मर, असे नाही मर. कबीर म्हणते का, मन मरे माया मरे, मर गए शरीर आणि आशा कृष्णा न मरे कह गए दास कबीर. गड्यो, शास्त्र ही पुराणे वाचन म्या केला. शास्त्र ही पुराण वाचन म्या केला. अरे तरी माझा ब्रह्म मिटला ना. रे मिटला नाही तरी माझा ब्रह्म मिटला ना. तरी माझा ब्रह्म मिटला नाही. मिटला नाही तरी माझा ब्रह्म मिटला नाही. शास्त्र पुराण वाचून टाकला, पण माझा भर्म काय मिटला? कसं मिटेल? पुराण वाचलं, सर्व वाचलं, पण माझा भर्म कधी मिटला? मग आता कसा करायचं आहे? अरे भर्म मिटलाच नाही, मग आता कसा करू? माझी मधला विसर पडले, करू गत काही. अरे कोण्या गुरुला शरण जाऊ? दाखव मला सोय. कोणत्या गुरुला शरण जाऊ? तर मग गुरु कर. तर दत्तात्रेयाने 24 गुरु केला. किती गुरु केला? 24. बैलाला गुरु केला, अजगराला गुरु केला, कुंभारीला गुरु केला,
घरामध्ये पाकडत होती तर फटक नाही केले ते तिलही गुरु केला. असे 24 गुरु दत्तात्रयाने केलं. पण तरी पण त्याला 25व्या गुरुची गरज होती. कोणत्या गुरुची? 25व्या. 24 गुरु केलं तरी 25व्या गुरुची गरज. मग तुम्हाला कोणत्या गुरुची गरज आहे? 24व्या का 25व्या? अरे प्रत्येकाला 25व्या गुरुची गरज आहे. कोणता गुरु? 25वा गुरु. हे बाकीचे गुरु लाखो गुरु आहे जगत में पर एक भी नहीं, पर सब स्वार्थ के आसरे डंका बजाते. म्हणून माझ्या साधन 25वा गुरु कसा आहे? तुकडोजीचा भजनच आहे. निसंगी निर्भय बनला. त्याला गुरु नकावा शास्त्राचा, गुरु नसावा लोभियाचा, गुरु असावा अनुभवाचा. म्हणून आम्हाला काय पाहिजे? आपण सारखी करत पिता काळ नाही काळ वेळ असे सद्गुरु. ऐशिया संताची शरण जावे आता. त्या अशा संताला शरण द्या. कधी ने करून माझा उद्धार होईल अशा संताला शरण द्या. शरण गेल्याशिवाय कधी फल प्राप्त होत? शरण द्या. त्या सद्गुरूला शरण जात तो तुम्हाला मार्ग दाखवेल. कसा मार्ग दाखवेल? मग 4 मुक्त्या. 4 मुक्त्या, 4 पोरं आहेत. किती पोरं आहेत? 4 सुना झाल्या. 4 पुन्हा 4 पोरा 4 सुना. किती झालं? 8. 2 बुडगा बुडी. घरचा मालिक म्हणतो हो चौघाला बोलतो. अरे म्हणतो हा असा काम करायचा आहे, हा एवढा काम झाला पाहिजे. हो मोठा पोरगा आहे म्हणतो, दुसरा आहे म्हणतो, तिसरा आहे म्हणतो. हो इतक्या दिवसात झाला पाहिजे. तो शेवटचा येते तो कामात 8 दिवस जर नसतं केलं तर हा काम तर बरा नसा झाला का? मग सम जमला का? सम पहिली मुक्ती कोणती आहे? समीपता. सम जमला का? मग काम सिद्ध होईल का? मग सलोकता. सलोका म्हणजे सर्वांचा सला. समीपता नाही जमलं सलोकता जमल का? सायुज्यता मुक्ती म्हणजे काय? अर्धा काम झाला नाही, अर्धा काम बाकी आहे. चला सायुज्यता मग साक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे परिपूर्ण. जमला का? सलोकताच नाही जमलं, बाकी जमतील का? पहिले मूळ पहिया. पहिले घराचा पहिया मजबूत आहे तर घर मजबूत होईल ना. घराचा कच्चा मजबूत पहिया कच्चा आहे तर घर किती सुंदर बनवलं पण एक दिवस खचणार. म्हणून पहिली मुक्ती आमची असावी मजबूत. कशाची? घराचा पहिया घडे हो. म्हणून संत आपला सद्गुरू कसा असावा? सद्गुरू हिऱ्यासारखा असावा, पारखी असावा. माझे गुरु होते परिसर, माझे गुरु होते परिसर, लोखंडाचे काळे सोना, लोखंडाचे काळे गडे हो. मग त्याच्याजवळ तुम्ही शरण गेले नाही तो तुम्हाला काय दिल्याशिवाय राहणार? जावे संताची या गावा, आधी मना विचारावा. कुणाला विचारा? ह्या मनाला विचारा. जावे संताची या गावा, आधी मना विचारावा. जैशी जैशी देईल आत्म घुटी, जसे जसे तो घुटी देईल तशी तुम्ही तिला प्रेमाने सेवन कराल. तेव्हा कशाने? गुरुने तुम्हाला जहर मरावता दिलं तरी प्या. गुरु कधीच मारणार नाही. आई आपल्या मुलाला कधीच जहर बांधणार. तसं माऊलीचं नाव आहे माऊली, तर तुम्हाला काहीच देईल तर तुम्ही प्या. परीक्षा पाहण्यासाठी गुरु काही देऊ शकते, कडूही देऊ शकते, तरी प्या. कारण मीठा मीठा सब कोई खावे, कड़वा खावे ना. एक बार कड़वा खावे तो
तो सबसे मिटावर गुरु कसा असते चक्की चक्की सब कोई कहे फुटा कहे न कोई एक बार फुटा कहे तो क्या को आता हो असा फुटा राहते जाता फिरता त्याला हिंदू राहते का तो बाकी उरते म्हणून आम्ही चक्की चक्की म्हणून बाकीचा यात सब पडतो तो फुट्याला हिरू राहतो वाचते तस आम्हाला ह्या संसाराच्या जात्यामध्ये आम्हाला दळून नाही सापडला पाहिजे ठीक नाही झाला पाहिजे म्हणून त्या हरीचं भजन करा माझ्या सजनो कोणाचं भजन करा हरीचे हरीच्या भजनाने कोणाचा वाया गेला नाही का वाया गेला नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला का ऐकला नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला कोणीच नाही म्हणून नाम घ्या काय घ्या नाम कोणतं नाम कोणतं घ्यावं राम घ्यावायचं का कृष्ण कृष्ण घ्या नाही तर राम घ्या कृष्ण घ्या नाही तर राम घ्या राम घ्या नाही तर कृष्ण घ्या पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतो का अजय जपणे उलट ते मनाचा मग काऊल अजपाच काऊल म्हणून तुम्ही मग आता सांगा तुम्ही सीधा आहे का उलटा आहे उलटा आहे का सीधा आता उलटा आहे ना पहिले कसं होतात का विचार करा माझ्या सज्जनो म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं अजयपा जपणे उलट तेही मनाचा निर्धार असे म्हणून अजप अजप याचा भजन करा म्हणजे आम्हाला तुमचा तुम्हाला प्राप्त होईल का प्राप्त होईल हरी का प्राप्त होईल हरी कोणी म्हणतात देव असा आहे देव म्हणजे देव तसा देव कोणा तरी पाहिला अब आहे खरे पण जाऊ हसत असे भासत असे आहे खरे पण जाऊ कसे देव दाबणारा एक वस्तू आम्ही ते संतांचे लोक आहे काळ्यामध्ये निळा मोतियाच्या परी ओ काळ्यामध्ये निळा मोतियाच्या परी ना असे दसवे द्वारी निज रोपा 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 असे दसवेदारी दसवेदार आहे का दसवेदार काय कोणाला मिळाला दसवाद्वार म्हणजेच का दसवेद्वार म्हणजे अनुभव दसवेद्वार म्हणजे अनुभव त्याचं नाव काय दसवेद्वाराचं नाव आहे अनुभव नाहीतर देवाला 9 दरवाजे खुलणार तुला 10वे को ताला बंद आहे पण 10व्या ताल्याचा 10व्या तुम्हाला अनुभव झाला असेल त्याचं नाव आहे 10वे आम्हाला अनुभवच नाही त्याला 10वे द्वार काय बाजारचा भाजीपाला का हाटेचा चहा पाणी देवा बाजारचा भाजीपाला नाही हाटेचा चहा चिवळा नव्हे म्हणून त्याचा अनुभवाची संतची प्रगट तो भक्तीचा रंग असा संताचा गडे हो त्याच्यासाठी जिजावा लागतो चंदनासारखा जिजल्याशिवाय तो काय प्राप्त होत नाही त्याला पाहावा लागतो 10वा रावणाला 10 शिरा होत्या रावणाला 10 शिरा होत्या का नाही पाहता तुम्ही 10 शिरा होत्या रावणाला 10 शिरा होत्या पण मग तुम्हाला 10 शिरा आहे कसे आहे याला पाहणं आहे अनुभव करणे ना त्याला मुरणी आहे का करणे आहे अनुभवाने मुरणे आहे म्हणून त्या देवाला देव कसा आहे हा देव सर्वांच्या ठाई बसलेला देव आहे कोणाला कान कमी नाही कोणाला काहीच नाही कमी नाही सर्वांना संतोलित आहे त्याचं नाव आहे परब्रह्म त्याला म्हणतात परमात्मा सर्वांच्या ठाई भरलेला आहे आता कोणी म्हणतात का वारा हो सोम होय वारा जपून कोण रा उन्हा लागेल फेरा 84चा हो
तो त्याला काहीच केलं ना काय होत नाही त्याच्या नाकात दाबून पाय बरा नाकाला घडी बरोबर 1 मिनिट कोणीकडे जायचं पाव त्याच वाऱ्याला त्याला दाबून तर पाय घडी 1 मिनिट दाबून पाय कोणीकडे पाहते सोहम परता देव नाही असे वेद देती वाई भागे आहे पुळा आहे पिंडी आणि ब्रह्मांडी सर्व भरलेला रोमामध्ये ठसलेला प्राणवायू त्याचंच नाव वारा त्याचं नाव त्याला अनंत ब्रह्मांड जयाच्या उदरी त्याचेच मुखी हरी पैठा होईल हो प्रब्रह्म त्याचं नाव देव तुम्ही त्याला स्मरण करा हा नासागिरीचं तीर आहे त्या तीरावर त्या नासागिरीवर लक्ष लावून तीर लावून त्याचं स्मरण करा जरूर तुम्हाला दिसेल जरूर दिसेल ह्या तीरावर लक्ष कोणी ठेवला कोणता तीर हो का धनुष्यबाण हो माणसाच्या सीमेचा हा नासागिरी हा तीर त्या तीरावर लक्ष ठेवा जरूर तुम्हाला तो दिसेल येईल कसं येईल लक्ष्मी सहित मेघवर्ण श्याम गा वैकुंठ भुवना जाना तो मी वैकुंठ भुवना जाना तो मी वैकुंठ भुवना जाना तो मी वैकुंठ भुवना जाना तो वैकुंठ भुवन लक्ष्मी सहित मेघवर्ण श्याम हा एखादा पहाडा येते जवळ गेल्या तर कसा दिसेल ना मग दुरून पाहायचा कसा दिसते कसा दिसेल पाहायचा सावळा दिसतो का दिसतो मेघवर्ण श्याम दिसतो दृष्टी फेका दूरवरी जवळ का दृष्टी फेका दूरवरी तोच पहा या अंतरी कैसा आहे अरे तुला बुज करेल तुकया म्हणे शरण आलो तुकया म्हणे शरण आलो गडे हो तुझी तुला कळेल मला काय सांगता येणार तुझी तुलाच कळेल कल करने का आज करने का अभी आज करने का अभी कर बोला जातं भाजन बोलाचीच कळी जेवून या तृप्त कोण झाला का कोण कर आम्ही करतच नाही पाटून पोती से पोती झगड़ने लगी आपस में बातें बिगड़ने लगी झगडा कोणी झाला त्या शास्त्रामध्ये कोणी झाला त्या शास्त्राने साऱ्या दुनियाचा झगडा करून ठेवलं का करून ठेवलं राम म्हणते तो त्याचा ग्रंथ म्हणते दुसरा त्याचा ग्रंथ म्हणते दुसरा त्याचा ग्रंथ म्हणते तिसरा ह्या ग्रंथाने झगडा केला ना बोयाचा झगडा होते का होते तुझी माझी मोठी तर तुझी लंबी ना माझी बांधली गडी हो गडी तो काय देव सर्वात सार काय संतोषित कमी जास्त कोणाला आहे का नाही म्हणून संतात संगात प्रेम का असावा म्हणून प्रेम कसं प्रेम का झाला तुला अधिक आता तुला रोग उठला का मी आता बंद करतो सद्गुरुनाथ महाराज की जय तर हा देव या संत संघासाठी कशाची गरज आहे तुकाराम महाराज सांगतात भक्ती विना ज्ञानाने नव्हे आणि का ओ भक्ती विना ज्ञानाने नव्हे आणि का भक्ती विना ज्ञानाने भक्ती विना ज्ञानाने आणि का
वाचिका गा ज्ञानी असे पंडित वाचिका वा ज्ञानी आत्मनिष्ठ जरी झाला जीवन मुक्त आत्मनिष्ठ जरी झाला जीवन मुक्त कार्य भक्ती सुख गा कार्य भक्ती सुख वा तुका मान्य कृपा कल्याणारायण तुका मान्य कृपा कल्याणारायण भांडाव्याला वरमागा भावी भांडाव्याला वरमावा वर्म घडवतो आणि करतो ते काय पता लागत कुणाला माहित आहे त्याचं वर्म पण भक्तीशिवाय काय जमणार आत्मानिष्ठ जरी झाला जीवन मुक्त तरी भक्ती सुख कायच मालूम नाही भक्तीचा सुख याला प्राप्त होणार नाही म्हणून भक्ती ज्ञानासाठी भक्ती ज्ञानासाठी भक्ती भक्तीसाठी ज्ञान कसं आहे पहिले भक्ती पहिला वर्ग आडवी रेची उभी रेच्या तितकच रेच्या डाव्या करता अर्धा गोल उजवी करता अर्धा गोल मग पूर्ण गोल ही का झाली 12 खडी का झाली 12 खडी ना मग ते कवडी कण खळा उखण गणपती घर ना घर रागा अंगण चालला वाढत वाढत तस पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग शिकत 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 जातो तो एमएलए घमेले बनतो का बनतो तर मारत मारत बन जाईल आम्ही कशासाठी आलो चालून आलो उष्ट्यासाठी लगदीच आहे का उष्ट आहे उष्ट आहे का लगदीच आहे हा सेना संताचा अभंग उष्ट आहे का नगदीचा हो तुकाराम महाराजा गाद्यातला अभंग जर नगदीचा हो तुमच्या हाता हो त्याचा बनवला भागवत लिखले कोणा लिखलं व्यासाना लिखलं ते बनवलं उष्टात पाहतो ना मग तुमच्या जवळचा काय बनवलाय का कडे हो म्हणून चालून आलो कशासाठी उष्ट्यासाठी कशासाठी चालून आलो उष्ट्यासाठी हा उष्ट्याचा एक एक कण तो भरून साठवतो तो मोक्षपदाला एक कण म्हणून माझ्या सजनो आम्ही उष्ट्यासाठी आलो कशासाठी आलो उष्ट्यासाठी आमच्या जवळचा काहीच नसतं ज्ञानेश्वरी भागवत तुकाराम हे सपत त्यानेच लिखून ठेवलं आम्ही त्या उष्ट्याला सेवन करून गोड करतो तर त्याला गोड करणे आहे काय करणे आहे गोड करणे म्हणून माझ्या सजनो आता आपण बोललो मला आपल्या ऑर्डर झाला असेल 5 मिनिटाचा पण मला असं वाटतं का 1 तास झाला असं तर आता बोलता बोलता नाही अरे ऑर्डर झाला त्यानं ऑर्डर केलं का नाही भेटत टेन्शन नको भेटत नाही भेटत म्हणून माझे सजनो त्या देवाचे स्मरण का करा स्मरण देवाचे स्मरण लक्षात ठेवा देवाची याद्वारी उभा सर्वरी त्याने मुक्तीचारी मग आता सांगा एका क्षणामध्ये 4ही मुक्ती साधतो मग एका मुक्त मिनिटामध्ये काय होते का क्रिया होते एका क्षणामध्ये किती ठोक होतात
ठोके किती होतात? तर उद्याला कार्यक्रम तो करायचा आहे का नाही? तुका म्हणे हाची, मग ठोका कोणाची वाजते? कानात वाजते का डोळ्यात वाजते? मग ठोका मारायचा कोठी? त्या हांडीला मारा, तर मग कोणत्या हांडीला का ठोका मारा? अरे हो, ही तनकायाची हांडी. कोणती हांडी? तुका म्हणे हाती ठोका, उळे उन्हे पडू निधी एकाला उन्हे पडू देऊस नको रे. पुन्हा तुकारामाने सांगितलं पडू देऊस नको. मग कोणाला कोणाची ठिका वाजतो? डाव्या थनाच्या खालता. कोण्या ठिकाणी? डाव्या थनाच्या. अरे लावून पाय, हा बोवा उद्या सकाळी सटक मुंडा सीता होणार आहे. ठोका कोणी चालते? ठस ठस वाहते का वाहते? हा ठस 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 चालते. केवढी जागा आहे? अंगुष्ठा ये वडे पृथ्वीचे. पृथ्वी तत्व कोटी आहे? एवढी नौखंड पृथ्वी. त्या पृथ्वीवर कशासाठी? नारी एक पहाड पर्वत, मुस्त राणे भांग सवार, येणार कैसी तुम्ही जाणून घ्या ना, नाचणार परदेशी गयातही. तर ती एवढं सांगू पृथ्वी येथेही जमते आणि अंगुष्ठ येथेही जमते. रको पावर ब्रह्मवता. म्हणजे माझ्या घरची मला माय, तुझ्या घरच्या तुझा उधळता मी. मला भज्या मासा आपल्या घरच्या तुताऱ्या काढ. घडे हो, तुम्हाला कधीच म्हणत नाही हा घर तसाच आहे. कारण कसं आहे? तसंच आहे. ह्या घराला पहा खोदून. घडी घडी तुकडोजीने सांगितलं, घडी घडी म्हणे तुझे नामच पावे, चित्त स्थिर करून त्या हरीला चित पहा. वेळेवर जे जे वेळ भेटते त्या त्या वेळेवर पहा. पाहिल्यानंतर सत्संग करा. काय करा? सत्संगाशिवाय प्राप्त होत नाही. सोयरे धार दिल्या घेतल्याचे तुमच्या जर मस्त खावा तर सोयरं करायचं मंगवणं पुढं खावायला भेटत असेल. पण मला कधी वेळ पडली काय तर सोयरं म्हणते नाही का? म्हणते पण म्हणतो नाही, तू मरशील तरी येणार नाही. कारण हे सोयरच तसं. कारण का? संपत्ती आहे म्हणून. सोयरे धार दिल्या घेतल्याचे अनंत कालाचे कोणीचे नाही. सद्गुरू हे आमचे गुरुभाव का नाही? हे गुरुभाव आहेत का नाही? यायच्या सारखं सोयर नाही. हे सोयर अनंती अनंत जन्माचे सोयरे. कोणते सोयरे? अनंत जन्माचे. हे अनंत जन्माचं सोयर. म्हणून माझ्या सजनो, ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही एकत्र मिळतात. का मिळतात? कशासाठी मिळतात? त्याच कामासाठी, प्रेमासाठी. कशासाठी? प्रेम. प्रेमाशिवाय भजन नाही, प्रेमाशिवाय सत्संग नाही. सर्वांमध्ये उचा प्रेम, सर्वांमध्ये उचा. सबसे ऊंचे हे प्रेमाचा गाई, सबसे ऊंचे हे प्रेमाचा गाई. प्रेमाचा गाई, सबसे ऊंचे प्रेमाचा गाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेमाशिवाय काही जमत नाही. म्हणून सांगितलं प्रेम असावा. का असावा? एकामेकावर प्रेम असावा. प्रेम हाच मोठा आहे. म्हणून माझ्या सजनो, त्या देवाला आता सर्व संतांनी मंडळींना मी विनंती करतो का माझे बोलणे खतम झाले. का झाले? बंद झाले. आता रामदुलकर ऐक वेळ. ओ बिगड़ी बनेगी भजले हरि का नाम प्यारी. बिगड़ी बनेगी भजले हरि का नाम भजले हरि का नाम
नाम प्यारे घडी हो हरीच्या नामाने कोणी वाया गेला नाही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, कोणी ऐकला नाही. म्हणून माझ्या सजनो देवापेक्षा हरीचे नाम अमृतावन गोडी नाम तुझे मन माझी किसवा काबा नये. माझ्या सजनो बोलता बोलता चूक झाला असेल तर चुकलो असो तर क्षमा करा, कारण का मला प्रोक्ष न अप्रोक्ष समजत नाही. त्याकरता आता कोणाचा नंबर आहे नाही, मला माझ्याकडनंच होतो.